सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण जी काही महाराष्ट्रामध्ये केंद्रप्रमुख शिक्षण क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं एक पद आहे त्याची जी काही जाहिरात लवकरच येणार आहे, या केंद्रप्रमुख जाहिरातीमधला एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, चर्चा करणार आहे. क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचं की ही जी काही केंद्रप्रमुख एकंदर जी काही जाहिरात असणार आहे, ही जाहिरात याच्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः 2 सेक्शनमध्ये याच्यामध्ये प्रश्न असणार आहे. त्यातला जो शालेय शिक्षण विभाग असा जो काही एकंदर दुसरा महत्त्वाचा सेक्शन असणार आहे, त्याच्यामध्ये जे 100 मार्क आपल्याला देण्यात आले आहे, यामध्ये साधारणतः शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या चालू घडामोडी आहे, क्लिअर बघा की शिक्षण विभागातील ज्या वेगवेगळ्या चालू घडामोडी आहे, या चालू घडामोडींचा अभ्यास आजचा पार्ट 2 मध्ये आपण करणार आहे. पार्ट 1 आपण ऑलरेडी जो आहे तो ऐकलेला असेल. पार्ट 1 मध्ये आपण महत्त्वाच्या एकंदर 5 ज्या काही घडामोडी आहे यांचा आपण अभ्यास केला. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, यातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या ज्या काही 5 घडामोडी आहे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर केंद्रप्रमुख या महत्त्वाच्या एकंदर पदासाठी पात्र असणारे जे काही सगळे सरळ सेवेने जी काही एक्झाम असणार आहे, याच्यामध्ये पात्र असणारे सर्व जे काही गुरुजन वर्ग आहे, या सगळ्या गुरुजन वर्गाला मी वंदन करतो, अभिनंदन करतो आणि आजच्या महत्त्वाच्या लेक्चरला आपण काय करतोय ती सुरुवात करतोय. क्लिअर. मग यातली जी महत्त्वाची घडामोड महाराष्ट्रामध्ये आपण येत्या जून महिन्यामध्ये जर आपण बघितली असाल तर एज्युसिटी, क्लिअर, एज्युसिटी नावाचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट जो आहे हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो आहे तो नुकतंच त्याला काय म्हणता येईल सँक्शन केलेला आहे. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि हीच जी काही महत्त्वाची घडामोड जी आहे ती आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय, चर्चा करतोय. क्लिअर. बघा, तर हे चित्र जे आहे ते तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्राचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डेफिनेटली एक गुंतवणूक शिक्षण क्षेत्रामध्ये जी आहे ती केलेली आहे आणि ती गुंतवणूक या संदर्भामध्ये असणार आहे की नवी मुंबईमध्ये एक महत्त्वाचं एज्युकेशनल हब एज्युकेशनल सिटी क्लिअर तयार करण्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर एज्युसिटी क्लिअर हा प्रोजेक्ट जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जो आहे हे ज्याच्यावर काम जे ते सुरू केलेलं आहे. क्लिअर. मग या एज्युकेशनल सिटीमध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, तर जगभरामध्ये जी काही आंतरराष्ट्रीय दर्जाची जी काही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहे, क्लिअर, या शैक्षणिक संस्था महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये जे आहे ते काय येणार आहे. क्लिअर. ही त्याची महत्त्वाची कन्सेप्ट आहे. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं की ऑब्जेक्टिव्ह लेवलला जे आहे ते आपण काय करतोय, या सगळ्या विषयांना चर्चा करतोय. क्लिअर. तसं जर मित्रांनो आपण बघितलं तर याच्यावर सविस्तर चर्चा होऊ शकतं, पण आपल्याला पेपरच्या अनुषंगाने याच्यावर चर्चा करायची आहे. मग पेपरच्या अनुषंगाने सर्वसाधारण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं एक वस्तुनिष्ठ पद्धतीनं कशा स्वरूपाचे प्रश्न येईल आणि त्याच्या फार डिटेलमध्ये न जाता परीक्षाचे दृष्टिकोनातून आपण याच्यावर काय करतोय, चर्चा करतोय, अभ्यास करतोय. क्लिअर. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जी काही एज्युसिटी असणार आहे ही नवी मुंबईमध्ये असणार आहे. क्लिअर. तर आपल्याला माहित असेल नवी मुंबई महानगरपालिका असं एक महत्त्वाचं क्षेत्र जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आहे. याच नवी मुंबईमध्ये एज्युकेशनल सिटी ही जी आहे ही येईल आणि या अनुषंगाने काय येणार आहे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची जी काही विद्यापीठ आहे, इंटरनॅशनल स्वरूपाच्या ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहे, या युनिव्हर्सिटीज नवी मुंबईमध्ये ज्या येणार आहे आणि तो एकंदर जर आपण बघितला तर एज्युकेशनल हब जो आहे तो तिथं तयार करण्याच्या एक प्रमुख उद्दिष्टाने ही कन्सेप्ट जी आहे ती महाराष्ट्र शासनाने नावरूपास जी आहे ती आलेली आहे. क्लिअर. मग सगळ्यात महत्त्वाचं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वेव्ज 2025 हे महत्त्वाचं असणार आहे. लक्षात येते का बघा, वेव्ज 2025 या परिषदेमध्ये साधारणतः 8,000 कोटी रुपयांचं काय केलेलं आहे, वेगवेगळे सामंजस्य करार जे ते इथं झालेले आहे. बघा मी काय म्हणताय काय की वेगवेगळे लक्षात येते का बघा, वेव्ज 2025 ही परिषद होती.
या परिषदेमध्ये त्यांनी काय केले, 8,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहे. क्लिअर. आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं हे करार, आता हा पण प्रश्न आहे की ठीक आहे परिषद वेव्स 2025 आहे, पण हे करार कोणासोबत झालंय. क्लिअर. तर यामध्ये दोन घटक आपल्याला जे ते लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात पहिलं इथं दिसतंय तुम्हाला सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. क्लिअर. बघा मी म्हणताय काय, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. क्लिअर. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. क्लिअर. म्हणजे सिडको. क्लिअर. आता सिडको सर्वसाधारण सर्व जे काही त्याला काय म्हणतील किमान ज्या सर्व नागरिकांना जे ती सिडको नावाची कन्सेप्ट माहिती आहे. क्लिअर. ठीक आहे की सिडको काय करतायत तर वेगवेगळ्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये जे एक नावरूपास असली जी आहे ती महत्वाची संस्था आहे महाराष्ट्रामध्ये ही सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये एक सामंजस्य करार झाला. क्लिअर. बघा मी म्हणता या दोघांमध्ये एक सामंजस्य करार जो आहे हा करार झाला. हा करार 100% महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाला. ठीक आहे. लक्षात येत एक बघा. आणि हा करार साधारणतः 8,000 कोटींचा होता. क्लिअर. लक्षात येत एक बघा. यानंतर दुसरं महत्वाचं की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे स्क्रीनमध्ये दिसतंय का बघा. ओके चला बघा. परदेशी विद्यापीठ जे आहे म्हणजे जे काही वेगवेगळे फॉरेनच्या युनिव्हर्सिटीज आहे या फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत जर आपण बघितलं तर यांना भारतामध्ये आणायचं आहे. क्लिअर. कुठे आणायचं आहे, यांना भारतामध्ये आणायचं आहे आणि जागतिक दर्जाचं वर्ल्ड लेवलचं एक महत्वाचं एज्युकेशनल एक सेंटर जर आपण म्हणता येईल. क्लिअर. तर हे सेंटर जे आहे हे करण्याच्या उद्देशाने सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युकेशन सिस्टीमच्या प्रोजेक्टची घोषणा जी ही करण्यात आली होती. आता इथं नवीन एक ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. क्लिअर. की महाराष्ट्रामध्ये काय आणायची आहे, फॉरेनची युनिव्हर्सिटी जे आहे ते आपल्याला आणायची आहे आणि त्या आणण्याच्या उद्देशानं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025च्या सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी या प्रोजेक्टची जी आहे ती घोषणा करण्यात आली होती. आणि ती जी घोषणा आहे त्या अनुषंगानं मग पुढे जे आहे ते कामकाज जे आहे ते झालेलं आहे. क्लिअर. ठीक आहे. मग आपण बघितलं की सिडकोचा जो आहे हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे तो आहे आणि सिडको आणि मग युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आणि त्या अनुषंगाने परकीय जी की युनिव्हर्सिटीच आहे ही महाराष्ट्रामध्ये जी आहे ते येणार आहे जेणेकरून शिक्षण क्षेत्रातील एक व्यापक स्वरूपाने एक गुणवत्तापूर्ण शिक्षण जे आहे ते आपल्याला जे आहे ते मिळू शकेल. क्लिअर. आपण जे ते समोर जाऊ. ठीक आहे बघा. नेक्स्ट. तर ही एक महत्वाची घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्या एका घटनेकडे जी आहे ती चर्चा करूया. क्लिअर. आता एक गोष्ट आपल्याला सविस्तर समजून घ्यायची आहे की या सगळ्या लेक्चर्स मध्ये ठीक आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास आपल्याला करायचा असतो तेव्हा त्या घटनेच्या फार डिटेलमध्ये जाण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. पण परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे ऑब्जेक्टिव्ह लेवलला जे तो अभ्यास करायचा आहे. क्लिअर. यातली दुसरी अशी एक विषय आहे तो विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन गाईडलाईन्स जे आहेत ते आलेले आहे. क्लिअर. मग आता ही जी गाईडलाईन्स आहे ही नव्यानं आणण्यासाठी जी आहे त्याची गरज महाराष्ट्र शासनाला का वाटली, कारण की शिक्षण क्षेत्राला का वाटली, कारण की एक घटना मध्यंतरीमध्ये जी आहे ती घडली होती. ही घटना जर मित्रांनो आपण बघितलं ही बदलापूर या क्षेत्रामध्ये घडली होती. बदलापूरमध्ये जी काही झालेली घटना आहे ही तमाम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी जी आहे ती बघितली. ठीक आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी अशी जी आहे ती घटना होती आणि याच घटनेचा बोध घेऊन सर्वसाधारण जर आपण स्क्रीनवर दिसत असेल तर बघा की बदलापूर येथील मधील शाळेमध्ये घडलेल्या विद्यार्थी लैंगिक अत्याचार कळतंय बघा. विद्यार्थ्याचा जो लैंगिक अत्याचार झाला या अत्याचाराच्या प्रकरणाचा धडा घेऊन राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही महत्वाच्या लोकांवर जबाबदारी निश्चित केली आणि ही जबाबदारी निश्चित करत असताना त्यांना महत्वाच्या काही सूचना काही गाईडलाईन्स जे आहे या शिक्षण विभागाने जे आहे त्या दिलेल्या आहेत या महत्वाच्या गाईडलाईन्सवर देखील आपण चर्चा करणार आहे. क्लिअर.
मग आता या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण हेही समजून घेतलं पाहिजे की दरवेळेस शासन अशा वेगवेगळ्या लोकांवर जबाबदारी निश्चित करते आणि काय शाळा असो महाविद्यालय असो यांच्यावर एक जबाबदारी देखील टाकते, यांना वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देखील देते, पण त्या सूचनांचं पालन होतंय किती हा खूप महत्वाचा एक प्रश्न आहे. क्लिअर. मग आता या अनुषंगाने जर आपण काही सूचना जर आपण याच्या आधी जर बघितल्या तर त्या देखील ऑलरेडी काय महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाने ऑलरेडी दिलेले आहे. क्लिअर. पण पुन्हा नव्यानं त्याच्यामध्ये जे आहे त्या अपडेट काय अद्ययावत करून जे आहे त्या सूचना ज्या आहेत त्यांनी दिल्या, यांचा अभ्यास शक्यतो आपण मित्रांनो करूया. मग यामध्ये त्यांनी जबाबदारी निश्चित केली आहे ती आहे शिक्षकावर. दुसरं शाळेचे जे काही मुख्याध्यापक असणार आहे प्रिन्सिपल ते, यानंतर जे काही शाळा व्यवस्थापन असणार आहेत ते, दुसरं मित्रांनो शाळेमध्ये असणारे जे काही विद्यार्थी त्यांचे पालक आणि संबंधित जे काही शिक्षणाधिकारी आहे हे. क्लिअर. तर असं 4 ते 5 घटकांवर जी आहे एक महत्वाची जबाबदारी जी आहे ठीक आहे ही जी आहे ही काय देण्यात आलेली आहे आणि या जबाबदारीचं ठीक आहे तंतोतंत पालन व्हावं हे शिक्षण क्षेत्रातून अपेक्षित आहे, जेणेकरून बदलापूर सारख्या ज्या काही घटना आहे या पुन्हा नव्यानं जे आहे त्या होणार नाही. क्लिअर. मग आता या सूचना या गाईडलाईन्स काय आहेत त्या अनुषंगाने आपण थोडंसं चर्चा करू. स्क्रीनवर दिसतंय का बघा. सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे. क्लिअर. तर शाळांमध्ये एक सखी सावित्री या नावाने एक ग्रुप जो आहे तो तयार करायचा आहे. बघा एक नवीन सूचना जी आहे ही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जी आहे ती देण्यात आली. स्क्रीनवर दिसतंय का बघा. यस. बघा की शाळांमध्ये सखी सावित्री क्लिअर या नावाची एक समिती जी आहे ती समिती स्थापन करण्यात येणार आहे. क्लिअर. या अनुषंगाने याच्या आधी जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र शासनाची जिथे काम करणाऱ्या एकंदर महिला आहे या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात जर आपण एकंदर बघितलं तर एक ऑलरेडी एक समिती स्थापन करायला लावली होती. या अनुषंगाने आपण तिचा देखील थोडंसं काय करू अभ्यास करता येईल किंवा आपण त्याचा फक्त उल्लेख करू. इथं तुम्हाला दिसत असेल तर ती आहे विशाखा समिती. दिसतंय का बघा. यस. आपल्या सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ठीक आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग जे आहे ते काम करतात यांच्या देखील लैंगिक अत्याचारापासून जे आहे ते ठीक आहे त्याला काय म्हणतील त्यापासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जर आपण बघितलं तर एक विशाखा समिती नावाची एक समिती आहे ठीक आहे. त्या अनुषंगानेच शाळांमध्ये आपण बघितलं तर एक सखी सावित्री जी आहे ही समिती जी आहे ती काय करायची आहे ठीक आहे स्थापन करायची आहे. क्लिअर. दुसरं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं दिसतंय का बघा याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट ठीक आहे जर आपण दुसरा बघितला सीसीटीव्ही कॅमेरे. क्लिअर. दिसतंय का बघा सीसीटीव्ही. क्लिअर. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जर आपल्याला पण माहित असेल की आज सीसीटीव्ही जर आपण बघितलं तर जवळपास सगळ्याच ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सीसीटीव्ही जे आहे हे तुम्हाला दिसतात. क्लिअर. मग जर आपण बघितले वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये सीसीटीव्ही आहे. क्लिअर. मागे मी एक न्यूज जी आहे ती वाचली होती की अमरावती जी की आमचं शहर आहे इथं देखील संपूर्ण शहरामध्ये जी काय एक संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या अंतर्गत जे ते येणार आहे त्यासाठी देखील मान्यता मिळालेली आहे. क्लिअर. जेणेकरून काय होईल की सर्व गोष्टी ज्या शाळांमध्ये ज्या काही घडत आहेत त्याच्यावर एका प्रकारे चांगला वचक जो आहे तो या तिसऱ्या डोळ्याच्या अनुषंगाने काय असणार आहे बसणार आहे. क्लिअर. तर सगळ्या शाळांमध्ये जे आहे ते काय असणार आहे सीसीटीव्ही जे आहे ते बसवणं आता जे आहे त्यांनी अनिवार्य केलं आहे. क्लिअर. जेणेकरून काय होईल की शाळा परिसरामध्ये ज्या काही घडणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या घटना आहे वेगवेगळ्या घडामोडी आहे याच्यावर आपल्याला लक्ष जे आहे ते ठेवता येईल. क्लिअर. नेक्स्ट जे आहे तिसरं यातली महत्वाची घडार आहे की शिक्षकांची चारित्र्य जे आहे ही पडताळणी. कळतंय बघा. क्लिअर. आता शिक्षक जे काही असणार आहे ठीक आहे हे अर्थातच चारित्र्य संपन्न जे आहे ते असतात पण यांच्याही चारित्र्याची जी आहे ती काय असणार आहे पडताळणी जी आहे ही अनुषंगाने काय करण्यात जे आहे ते येणार आहे. ठीक आहे. जितके काही शाळेमध्ये आपण जर बघितले काम करणारे जे काही शिक्षक आहे त्याच्यानंतर शालेय क्षेत्रामध्ये इतर कर्मचारी आहे या अनुषंगाने. क्लिअर. चला त्याच्यानंतर जे आपण थोडं समोर जाऊ नेक्स्ट बघू. बघा याच्यामध्ये त्यांनी आणखी एक तरतूद जी आहे ती आपल्याला दिसतंय स्क्रीनवर. ते म्हणतात की बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण. स्क्रीनवर दिसतंय का बघा. यस. बघा की बाल लैंगिक शोषणापासून जे आहे ते काय करायचं संरक्षण करायचं आहे. क्लिअर. मग हे संरक्षण जर आपण बघितलं तर कसं बाल लैंगिक शोषणापासून विद्यार्थ्यांचं संरक्षण करणे
हेच या महत्वाचं शासनाचं काय आहे उद्दिष्ट आहे. क्लिअर? लक्षात राहील बघा, हे विद्यार्थी मित्रांनो काय एक महत्वाचं आहे आणि यासाठीच या नियमावलीमध्ये मित्रांनो काय याचा देखील काय करण्यात आहे समावेश जो आहे तो करण्यात आला. त्यानंतर जर आपण बघितलं तर डेफिनेटली याच्यातलं जे काही 5वी घडामोड असणार आहे ते तक्रार निवारण यंत्रणा. क्लिअर? आज आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये जर आपण सहज फेरफटका मारला तर ज्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असतात शाळेच्या अनुषंगाने, त्यानंतर जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या अनुषंगाने काही पालकांच्या ज्या या काही महत्वाच्या जे काही सूचना असतात, तक्रारी असतात. क्लिअर? तर या तक्रारींसाठी एक सूचना केंद्र जर आपण म्हटलं किंवा हे तक्रार निवारण एक यंत्रणा जर म्हटलं. क्लिअर? तर ही यंत्रणा मेजॉरिटी शाळांमध्ये जी आहे ती कार्यान्वित झालेली जी आहे ती दिसते, पण आम्ही बरेच वेळा जे बघितलं आहे की ही यंत्रणा जरी कार्यान्वित असली पण तिचा प्रभावी मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तो होत नाहीये. क्लिअर? म्हणजे वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये जर आपण बघितलं तर दिसतंय का बघा ना, एक कंप्लेंट बॉक्स आपण म्हणतोय. काय म्हणतोय आपण? कंप्लेंट बॉक्स. क्लिअर? तर हा जो कंप्लेंट बॉक्स जो आहे ना हा बरेच ठिकाणी जो आहे तो आहे, पण त्याचा प्रभावी पद्धतीनं समाजामध्ये वापर होत नाहीये. तर हा वापर जो आहे हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे. तर अशा पद्धतीची एक तक्रार नियंत्रण पेटी जी आहे ती तुम्हाला बसवायची आहे आणि त्यावर योग्य कारवाई जी आहे ती देखील होणं जे आहे ते देखील अपेक्षित आहे. क्लिअर? लक्षात जे आहे ते येत आहे का बघा, तर या अनुषंगाने. क्लिअर? चाल, तर या महत्वाच्या जर आपण बघितल्या तर काही सूचना ज्या आहे ठीक आहे त्या शासनाच्या वतीनं जे आहे ते देण्यात आल्या आहेत, त्यातल्या काही प्रमुख तरतुदी जी आहे ते आपण बघतोय. क्लिअर? त्या अनुषंगाने नेक्स्ट तो असं म्हणतोय बस सुरक्षा. आता ही फार महत्वाची जी आहे ती घडामोड जी आहे ती आहे एक सूचना आहे. क्लिअर? बघा काय होतंय की आज आपल्याला सगळ्यांना माहित असेल की सर्वसाधारण महाराष्ट्रातले जर आपण बघितलं तर मेजॉरिटी विद्यार्थी जे आहे हे आपल्या घरापासून जे शाळेपर्यंतचे जे अंतर आहे हे अंतर गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर म्हणजे माझं साधारणतः आपण अभ्यास जर आपण केला असेल तर जवळपास 70% विद्यार्थी. क्लिअर? ठीक आहे? बघा मी काय म्हणतोय, साधं सरळ सोपी कन्सेप्ट मित्रांनो काय की यामध्ये जी बस असणार आहे तिची सुरक्षा महत्वाची आहे, कारण की असं लक्षात आलंय जवळपास 70% विद्यार्थी. लक्षात आहे का बघा, 70% विद्यार्थी. क्लिअर? हे 70% जे विद्यार्थी आहे ना हे आपल्या घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर गाठत आहे. हे अंतर गाठण्यासाठी आज बसचा जो आहे तो वापर करत आहे. क्लिअर? मग आता मित्रांनो आपल्याला हे देखील समजून घेतलं पाहिजे की ही बस जी आहे ही प्रायव्हेट स्वरूपाची असणार आहे आणि डेफिनेटली दुसरं जर आपण बघितलं तर त्या शासकीय देखील असणार आहे. क्लिअर? ठीक आहे? म्हणजे महाराष्ट्र जर आपण बघितलं तर ग्रामीण क्षेत्रातले अनेक विद्यार्थी जे आहेत ते जेव्हा शहरी भागामध्ये येऊन अभ्यास किंवा शिक्षणासाठी येतात तेव्हा आपण जर बघितलं तर त्या महाराष्ट्र शासनाची जी आपली लाल परी आहे तिचा जो आहे तो बरेच वेळा जो आहे तो काय उपयोग जो आहे तो केल्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये अशा अनेक बसेस जे आहेत त्या शिक्षण विभागातील हे जे काही महत्वाचं उद्दिष्ट आहे हे साध्य करण्यासाठी देखील तशी रचना जी आहे ती करण्यात आली आहे. क्लिअर? मग या अनुषंगाने एक तेही महत्वाचं असेल की या बसची सुरक्षा जी आहे ती महत्वाची आहे. क्लिअर? लक्षात एक बघा, पण याचा दुसरा महत्वाचा भाग जर आपण बघितला तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर या बस ज्या आहे या कार्यान्वित आहे विद्यार्थ्यांसाठी. क्लिअर? तर त्या बसची सुरक्षा देखील जी आहे ती देखील महत्वाची असणार आहे. मग त्यांनी सांगितलं की शालेय बसमध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहे. बघा मी काय म्हणते काय की आपली जी काही शालेय बस आहे या शालेय बसमध्ये काय करायचंय सीसीटीव्ही अप्लायन्स जो आहे हा तुम्हाला पाहिजे. यानंतर 100% याच्यामध्ये महिला कर्मचारी पाहिजे. बघा मी काय म्हणताय की डेफिनेटली त्या बसमध्ये जे आहे ते काही मुलं असेल काही मुली असेल तर याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जर आपण बघितलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये महिला कर्मचारी या देखील पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं काय तो जो चालक असणार आहे ना बसचा बघा तो जो चालक असणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रशिक्षित असावा. क्लिअर? कारण की आम्ही अशा अनेक घडामोडी ज्या आहेत त्या बघितलंय की चालक जो आहे तो कुठल्याही स्वरूपाचा प्रशिक्षित जो आहे तो नसतो, तो वेल ट्रेन नसतो, त्याच्याकडे वेगवेगळे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे जे जड वाहनाच्या संदर्भात मध्ये हवे असतात ते देखील नसतात. ठीक आहे? आणि या अनुषंगाने मग अशा घटना असतात तर 100% जे आहे काय
प्रशिक्षित जे काही ट्रेन जे काही चालक असणार आहे, ड्रायव्हर आहे, तो आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर जी बस आपण विद्यार्थ्यांसाठी वापरतोय तिची नियमित काय करणं, तपासणी करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. जसं आपण एखाद वेळेस बघितलं की एखादं बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं आपण स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते करत असतो. क्लिअर. वेगवेगळ्या शासनाच्या ज्या काही इमारती आहे, क्लिअर, वेगवेगळे पूल आपण बघितले तर त्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट होतं. आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर आपल्याला सापडलं की ही आणखी वास्तव्य योग्य इमारत नाही, ती शिकस्त झालेली आहे, तर तिला पाडण्याचं काम होत असतं. क्लिअर. तर त्या अनुषंगाने आपल्या ज्या बस आहे यांची देखील ठीक आहे काय एक नियमित तिची देखील कॅपॅसिटी जी की आहे हे देखील नियमित आणि वारंवार स्वरूपामध्ये जर आपण बघितली तर तिचं जे तपासणी होणं जे आहे ते बंधनकारक आहे. अशा काही महत्वाच्या सूचना मित्रांनो जर आपण बघितल्या तर इथं शासनाच्या वतीने जे आहे ते देण्यात आलेलं आहे. क्लिअर. तर ही एक महत्वाची जी आहे ती घडामोड. दुसरं बघा, दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन. क्लिअर. आता या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर आपल्या सगळ्यांना सर्वसाधारण आणि काही गोष्टी आपल्याला दिसतात. क्लिअर. लक्षात एक बघा की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर दारू आणि हे जे काही अंमली पदार्थ आहे, क्लिअर, आपण त्याला ड्रग्ज वगैरे जे आहे ते असं म्हणू शकतो. क्लिअर. तर हे जे काही अंमली पदार्थ आहे, हे जे ड्रग्स आहे, ठीक आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहे ते सेवन करताय. क्लिअर. जे त्यांच्या एकंदरच शारीरिक आणि मानसिक गोष्टींसाठी जे आहे ते काय जे आहे ते योग्य नाही. क्लिअर. बघा. आणि या अनुषंगाने जर मित्रांनो आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलंय ठीक आहे शाळेच्या परिसरामध्ये शाळेच्या कार्यक्रमांमध्ये दारू आणि अंमली पदार्थांचा कुठल्याही प्रकारचा काय असणार आहे सहभाग त्याच्यामध्ये नसणार आहे. तो क्षेत्र जे आहे ते आपल्याला प्रतिबंधित करायचं आहे. क्लिअर. मग आता एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ही सूचना जेव्हा शासनाने दिली नाही याच्यावर ऑलरेडी ठीक आहे जर आपण बघितलं असेल तर शाळेच्या ही कन्सेप्ट काय याच्यावर ऑलरेडी गव्हर्नमेंटनी काय दिलंय, शासनाने मित्रांनो सूचना दिलेल्या आहे. क्लिअर. मग या सूचना ज्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत तर आपल्याला सर्वसाधारण माहित असेल की समजा आपण असं म्हटलं की ही एक महत्वाची आपली इथे शाळा आहे. या शाळेच्या साधारणतः 100 मीटर परिसरामध्ये दिसतंय का बघा, किती मीटर, 100 मीटर परिसरामध्ये दिसतंय का बघा. या 100 मीटर परिसरामध्ये कुठंही ठीक आहे जर आपण बघितलं तर तंबाखूजन्य ज्या काही वस्तू आहे, जे काही पानटपरी आहे, जे काही पानठेले आहे, हे तिथं असता कामा नये असे स्पष्ट निर्देश ठीक आहे शासनाने ऑलरेडी दिले होते. क्लिअर. तर त्यालाच एक जोड म्हणून जर मित्रांनो आपण बघितलं तर ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते की त्या शाळेच्या परिसरामध्ये कुठेही दारू किंवा अंमली पदार्थांचा जो आहे तो काय समावेश जो आहे तो किंवा त्या प्रकारचं कुठलीही घडामोड घडणार नाही याकडे देखील आपल्याला काय करायचं आहे, लक्ष जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. क्लिअर. लक्षात आहे बघा. आणि या सगळ्यांचं महत्वाचं उद्दिष्ट जे आहे ते एवढंच आहे की आपले जे विद्यार्थी आहे कळत आहे हे सगळे विद्यार्थी जर आपण बघितलं तर हे एका प्रकारे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या गोष्टी आहे. क्लिअर. चला, आय होप दॅट अडिके तुम्हाला जे आहे त्या सगळ्या गोष्टी कळत असेल. आपण या थोडं समोर जाऊ. बघा, नेक्स्ट आपत्कालीन तयारी. चल दिसतंय का बघा, यामध्ये त्यांनी नेक्स्ट जी की सूचना केली आहे ती आहे आपत्कालीन तयारी. मग आपत्कालीन तयारी करत असताना काय तर शाळेने आपत्कालीन परिस्थितीसाठी कळत आहे ज्या अनुषंगाने उदाहरणार्थ की एखाद वेळेस आपण बघितलं शाळेमध्ये आग लागली, कळत आहे अशा घटना वारंवार ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतात. किंवा आपण असं बघितलंय की तिथं भूकंप आला. क्लिअर. ठीक आहे. सर्वसाधारण जर आपण बघितलं तर एक भूकंप जो काही मेजॉरिटी येणारे जे काही क्षेत्र आहे, क्लिअर, ठीक आहे, तर ते एक स्पेसिफिक जो आहे तो एरिया असतो. कळत आहे बघा. ठीक आहे. तशासारख्या खूप जास्त घटना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळू शकत नाही, कमीत कमी महाराष्ट्रामध्ये. पण निसर्ग आहे तो सांगता येत नाही, तर तेही एक महत्वाचं की भूकंपासारख्या घटना. क्लिअर. ठीक आहे. तर एक प्रकारे जर आपण बघितलं तर महत्वाचं काय की आग नियंत्रण जे काही आहे म्हणजे त्याला आपण फायर ऑडिट वगैरे आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर ती यंत्रणा जी आहे ती देखील काय आपल्या शाळेमध्ये जी आहे त्याची देखील तयारी जी आहे ती तुम्हाला करायची आहे. आणि वेळ जर पडली तर त्याचं देखील काय एक मॉक ड्रिल जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. कळतंय बघा. ठीक आहे. की ज्या पद्धतीने आपण बघितलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा जी आहे ती असतं. ठीक आहे.
मी काही अनेक ज्या काही प्रायव्हेट शाळांमध्ये जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रांमध्ये जे आहे त्या चांगल्या ज्या शाळा आहेत तिथं अग्निशमन यंत्रणा जी आहे ती असतं. क्लिअर, लक्षात एक बघा. पण हे सगळं असताना जर आपण बघितलं तर लक्षात एक बघा की ज्या महत्वाच्या कन्सेप्ट कळत एक बघा, शाळा परिसरामध्ये ठीक आहे अनेक वेळा आमच्या अशा लक्षात आलंय की अग्निशमन यंत्रणा जी आहे ती नाही आहे. क्लिअर, म्हणजे एखाद वेळेस शाळेला जर ठीक आहे कुठल्याही पद्धतीनं जर एखादा कुठल्याही कारणास्तव जर आग लागली ठीक आहे तर तिथे एक तर ज्या बादल्यांमध्ये आपण भरलेली रेती वगैरे जी आहे ती पाहतो ती नसतं. क्लिअर, किंवा याच्यामध्ये जे आहे ती वेगवेगळे पावडर असणारे जे बंब आहे ठीक आहे ते देखील आम्हाला शाळांमध्ये जे आहे ते पाहायला मिळत नाही. तर या अनुषंगानं ते देखील महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे की आता शाळेमध्ये काय असावं, आपत्कालीन यंत्रणा जी आहे ती देखील काय असावं, सुसज्ज स्वरूपामध्ये असावं. क्लिअर, नेक्स्ट ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षण आणि कर्मचाऱ्यांचं जे आहे ते देखील त्यांनी प्रशिक्षण असावं. क्लिअर, आता बघा आपल्या सगळ्यांना माहित असेल की शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण जे आहे दरवर्षी जे आहे सातत्यानं देण्यात येतं. क्लिअर, लक्षात एक बाब की आपल्या विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या शिक्षकांना जे सातत्यपूर्ण सर्वंकष. क्लिअर, म्हणजे आपले शिक्षक जर आपण बघितलं तर कायमच वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये जे आहे ते असतात. ठीक आहे, तर आता त्याच्यात एक भरीच भर म्हणून त्यांनी हे देखील प्रशिक्षण दिलेलं आहे की शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबद्दल काय द्यायचं आहे, ठीक आहे, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल. क्लिअर, यांना काय करायचं आहे, महत्वाचं जे आहे ते काय, ठीक आहे, प्रशिक्षण जे आहे ते देणं आवश्यक आहे. क्लिअर, जेणेकरून काय की विद्यार्थ्यांमध्ये अशा स्वरूपाची जे काही ठीक आहे घटक जे आहे किंवा अशी जी काही घटना जे आहे त्या होणार नाही. क्लिअर, तर त्या अनुषंगाने शिक्षकांचं देखील काय होणार आहे, महत्वाचं प्रशिक्षण होणार आहे. क्लिअर, चला आपण जे आहे थोडं समोर जाऊ. नेक्स्ट, पालकांचा सहभाग. बघा मी अनेक शाळांमध्ये आपण बघितलं आहे की सातत्यानं पालकांच्या ज्या त्या सभा होतात. क्लिअर, आता आपल्या सगळ्यांना माहित असेल की काय असतं की विद्यार्थ्याचा जर तुम्हाला विकास करायचा असेल, कळत एक बघा, तर याच्यामध्ये एक त्रिकोण जो आहे तो आपल्या सगळ्या लोकांना जो तो माहित असतो. या त्रिकोणाचा केंद्रबिंदू जर आपण बघितलं तर विद्यार्थी आहे. क्लिअर, पण विद्यार्थ्यांना घडवण्यासोबत जितका पालक अधिक आहे जितका शिक्षक आपला महत्वाचा आहे. क्लिअर, ठीक आहे, तो शिक्षक काय करतो त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संस्कार करतोय. ठीक आहे, मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर त्यांच्यावर काय ठीक आहे शिक्षणाचं जे काही ठीक आहे त्यांना शिकवतोय. पण हे होत असताना एक पालक म्हणून जो आहे ते देखील त्यांची पण जबाबदारी नाकारता येत नाही. तर या त्रिकोणातला जर सेंटर जर विद्यार्थी असेल तर महत्वाचा एक भाग जर ठीक आहे तुमचे शिक्षक जर असेल तर दुसरा भाग जर आपण बघितला त्यातला तर तो पालक देखील असणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पालकांचा सहभाग जो आहे तो देखील महत्वाचा आहे. क्लिअर, मग आता पालकांचा जो की सहभाग आहे तो कशा स्वरूपाचा आहे, तर शाळांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल जे काही वेगवेगळे उपाय करायचे आहे या सर्व उपायांची काय द्यायची आहे, माहिती देणं जे आहे ते काय आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारे शाळा जी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबद्दल ज्या ज्या काही गोष्टी करते त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पालकांना देणं जे आहे ते अपेक्षित आहे. आणि सोबतच हे करताना पालकांचा सक्रिय सहभाग जो आहे हा देखील त्याच्यामध्ये व्हावा. लक्षात एक बघा, जसं मी आधी म्हटलं की तो एक विद्यार्थी विकासाचा त्रिकोण आहे. क्लिअर, या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांसोबत पालक देखील तेवढे महत्वाचे आहे. तर अशा उपाययोजना करताना आपल्याला काय करायचं आहे, त्या सक्रिय ठीक आहे याच्यामध्ये पालक देखील आपल्याला काय करायचे, सहभागी करायचे आहे. असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहे. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी असं पण म्हटलंय की नियमांचं उल्लंघन. क्लिअर, तर जे काही वेगवेगळे नियम ठीक आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बनवले जातात या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जी काही कठोर कारवाई आहे, कळत एक बघा, ही कठोर कारवाई जी आहे ती देखील त्यांच्यावर होईल जर अशा पद्धतीचं जर त्यांनी काय केलं, नियमांचं उल्लंघन जर केलं असेल तर. क्लिअर, चला तर या अनुषंगाने जे आहे ही सविस्तर सूचना जी आहे ते आपण जे आहे त्या याच्यामध्ये जे आहे ते आपण अभ्यास केल्या. क्लिअर, आणि आपण सगळे अशी अपेक्षा जी आहे ती बाळगू की एक चांगलं वातावरण जे आहे ते काय आपल्या इथं जे आहे ते तयार होईल. क्लिअर, चला नेक्स्ट आपण समोर बघू. यातलं महत्वाचं एक तिसरी महत्वाची घडामोड असे आहे की सार्वजनिक जे काही खाजगी भागीदारी आहे. क्लिअर, आपण एका प्रकारे जर त्याला म्हटलं तर 100% आपण त्याला काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतोय. क्लिअर, तर ही जी काही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे आणि सोबत जर आपण बघितलं तर ITI आहे. क्लिअर, ITI जर आपण बघितलं तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठीक आहे
ग्रामीण भाग असो शहरी भाग असो मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर विद्यार्थी काय करतात एक स्वतःसाठी जे एक तांत्रिक कौशल्य जे आहे ठीक आहे हे जर त्यांना डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ITIचा रोल फार महत्वाचा आजच्या या आधुनिक क्षेत्रामध्ये जो आहे तो आहे क्लिअर तर एक नवीन घडामोड अशी घडली की ही जी ITI आहे आणि ही जी काही PPP नावाचं जी काही प्रिन्सिपल आहे हे एकत्र येऊन क्लिअर एक नवीन आपल्याला जे आहे ते काही करता येईल का तर त्यामध्ये काही आधुनिकीकरण अधिक आहे ते होण्याच्या अनुषंगानं क्लिअर या दोघांमध्ये करार जो आहे तो आपण झालेला आहे तो आपण जो आहे तो थोडासा समजून घेऊ स्क्रीनवर दिसतंय का बघा यस बघा तर विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये 100% वेगवेगळ्या स्वरूपाच्या ITI आहेत क्लिअर बघा मी काय म्हणताय ITI क्लिअर या ITI ला जर आपण असं म्हटलं तर डेफिनेटली ठीक आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था क्लिअर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे की उद्योग आहे या उद्योग वर्गाला जो की असा प्रशिक्षित वर्ग हवा असतो ज्यांना तांत्रिक गोष्टी माहित असेल क्लिअर मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या तांत्रिक ठीक आहे त्याला काय म्हणतील घडामोड जे आहे ते याच्यामध्ये असतात ठीक आहे वेगवेगळे कौशल्य जे आहे ते ITI मध्ये विद्यार्थ्यांना जे आहे ते शिकवल्या जातात क्लिअर मग थेट ठीक आहे इलेक्ट्रिक पासून तर कारपेंटर पर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे तर विषय मित्रांनो असा आहे की याच्यामध्ये ही जी काही ITI आहे आणि ठीक आहे अशा ITIचा ज्या गव्हर्नमेंटच्या आहे यांचं काय करायचं आहे सार्वजनिक खाजगी भागीदारी यांच्यातर्फे काय करायचं आहे अपडेटेशन करायचं आहे अद्ययावतीकरण करायचं आहे बघा म्हणजे महाराष्ट्रातले जितक्या ITI असणार आहे मी काय म्हणतो का महाराष्ट्रातले जर आपण बघितलं तर जितक्या ITI असणार आहे या ITI मध्ये लक्षात एक बघा ठीक आहे आपल्याला करायचं काय की जे काही वेगवेगळे उद्योग आहे क्लिअर या उद्योगांनी जे आहे त्याच्यामध्ये लक्ष घालून ठीक आहे लक्षात एक बघा मग ही जी काही कन्सेप्ट आहे त्याला त्यांनी असं म्हटलंय सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी क्लिअर आता याचा अर्थ काय सार्वजनिक म्हणजे बघा कुठेतरी जे आहे ते शासन त्याच्यामध्ये असेल खाजगी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या कंपन्या असेल या दोघांनी एकत्र येऊन ह्याच्यात त्यांची भागीदारी ठीक आहे ती लक्षात घेऊन ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे या क्षेत्रामध्ये या शिक्षणाच्या या तांत्रिक शिक्षणामध्ये आज जी वेगवेगळी आपली गरज आहे त्या गरजेनुसार आपल्याला काय करायचं आहे अपडेट जे आहे ते आपल्याला राहायचं आहे क्लिअर तर त्या अनुषंगाने एक महत्वाची घडामोड जी आहे ती आपण जी ती बघतो आहे मग सगळ्यात महत्वाचं दरे यांनी केलं काय तर जे काही सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे ITI मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी आणि जे अद्ययावतीकरणाचं जे काही धोरण आहे या धोरणाला सगळ्यात महत्वाचं मंजुरी जी दिली ती दिली आपले मुख्यमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस आहे यांनी त्याला काय केलंय हिरवी झेंडी जी आहे ती दाखवलेली आहे क्लिअर म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये 100% होऊ शकतं का तर हो असं 100% होऊ शकतं क्लिअर तर याला जी आहे ती परमिशन मिळाली आहे सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे याचं काही त्यांनी उद्दिष्ट ठेवलेली आहे क्लिअर आता त्या उद्दिष्टांवर चर्चा जी आहे ही देखील झालं पाहिजे कारण की पेपरला जे त्या अनुषंगाने पेपरला शक्यता विचारण्याची शक्यता नाकारता येणार नाही क्लिअर तर याचं महत्वाचं एक उद्दिष्ट जे आहे ते असणार आहे की जागतिक दर्जाची कळतंय बघा काय की जागतिक दर्जाची आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे प्रशिक्षण संस्था जी आहे ना या आपल्याला तयार करायच्या आहे क्लिअर ठीक आहे आज जर आपण बघितलं तर जगामध्ये प्रचंड वेगानं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत तंत्रज्ञानामध्ये अमूलाग्र असे जे ते बदल होत आहे हे सगळे बदल होत असताना मित्रांनो ठीक आहे जागतिक स्वरूपाचं टेक्निकल ठीक आहे जे काही सेंटर्स आहेत हे सेंटर जर आपल्याला तयार करायचे असेल तर या घडामोडी ज्या आहेत त्या अशा होणं आवश्यक आहे आणि यातनं काहीतरी वेगळं ठीक आहे एक चांगल्या पद्धतीची ठीक आहे काय टेक्निकल इन्स्टिट्यूट जे आहे ते इथून तयार होणार आहे क्लिअर आता काय होतं की हे आपण एक महत्वाचं उद्दिष्ट ठेवलं ना तर त्या अनुषंगाने जे दुसरं आपलं मूलभूत उद्दिष्ट आहे ते देखील पूर्ण होण्यास आपली मदत होणार आहे ती म्हणजे रोजगारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ तयार होणे बघा मी म्हणताय काय की रोजगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय करायची आहे वाढ जी आहे ती आपल्याला करायची आहे आणि तर ती गरज जी आहे ती आपली पूर्ण करण्यासाठी आणि ते देखील एक महत्वाचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं की आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं जर ट्रेनिंग सेंटर जर आपली इथं तयार झाले तर त्या अनुषंगानं रोजगार देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय वाढतील आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये हे दोन महत्वाचे उद्दिष्ट ठेवून यांनी ही एक नवीन संकल्पना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जे आहे काय शिक्षण क्षेत्रामध्ये मित्रांनो आणलेली आहे क्लिअर तर यावर आपण थोडासा जो आहे तो काय करू आणि काय प्रकाश जो आहे तो आपण घालूया आणि आपण समोर जाऊ क्लिअर
आता हे देखील महत्वाचं आहे की जेव्हा अशा भागीदारी जेव्हा होत असतात, असे जेव्हा सामंजस्य करार वगैरे जे होत असतात, यामध्ये एक्झॅक्टली भागीदार कोण असणार आहे, क्लिअर. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, दिसतंय का बघा, याच्यामधले जे काही महत्वाचे भागीदार असणार आहे ते कोण असणार आहे, क्लिअर. स्क्रीनवर जर मित्रांनो आपण बघितलं तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, क्लिअर, हे याच्यामध्ये एक महत्वाचं जे आहे ते भागीदार असणार आहे. नेक्स्ट काही महत्वाच्या ज्या आहेत त्या औद्योगिक संघटना जर आहे, या देखील याच्यामध्ये काय असणार आहे, महत्वाचे भागीदार असणार आहे. त्यासोबतच वेगवेगळे उद्योग, त्यांचे वेगवेगळे ट्रस्ट, ठीक आहे, जसं आपल्याला म्हणता येईल की काही महत्वाच्या कंपनीज आहे, क्लिअर, आणि या कंपनीचं त्यांचे स्वतंत्र की ट्रस्ट आहे, ठीक आहे, जे स्पेसिफिक, ठीक आहे, सामाजिक कार्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात, क्लिअर, ठीक आहे. तर असे देखील ट्रस्ट जे आहेत ते देखील असणार आहे. आणि सोबतच ह्या झाल्या एकंदर खाजगी, कळतंय बघा. आणि आपण जेव्हा, ठीक आहे, सार्वजनिक असं जेव्हा शब्द प्रयोग करतो तेव्हा राज्य किंवा केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम. तर आपल्याला माहित असेल की सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंटचे जे आहे ते, ठीक आहे, यांचे पर्सनल, ठीक आहे, सार्वजनिक उपक्रम असतात, क्लिअर. मग आपण जर आपण बघितलं तर याचं देखील वेगवेगळ्या घडामोडी आहे. तुम्हाला माहित असेल की महारत्न, नवरत्न, ठीक आहे, मिनीरत्न, असे यांचे वेगवेगळे उद्योग आहे जे शासनाच्या नियंत्रणामध्ये असतात, क्लिअर, लक्षात एक बघा. तर असे देखील महत्वाचे देखील संस्था आहे, उपक्रम आहे, यांचं देखील आपल्यामध्ये काय करायचं आहे, भागीदार जे आहे ते याच्यामध्ये ठेवण्यात आले आहे. सोबतच आपण काही स्वयंसेवी संस्था, क्लिअर, ज्याला आपण मित्रांनो एनजीओ वगैरे जे आहे ते असं देखील म्हणू शकतो, नॉन ग्रँट ऑर्गनायझेशन, ज्या एनजीओ वेगवेगळ्या शासनाच्या काम करतात, या सगळ्या, क्लिअर. तर अशा स्वरूपाच्या मित्रांनो बघितलं ना तर हे सगळे जे हे काय असणार आहे, याच्यामध्ये महत्वाचे भागीदार जे आहे ते मित्रांनो असणार आहे, क्लिअर, लक्षात एक बघा. मग आता याच्यामध्ये एक महत्वाची अपडेट जी आहे ती देखील आपण समजून सांगू. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का बघा, जे भागीदारी असणार आहे, क्लिअर. तर जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या क्षेत्राची भागीदारी असतात त्याला एक कालबद्ध, ठीक आहे, म्हणजे त्याला असं म्हणतोय की काल सुसंगत अशी एक टाइम बाउंड, ठीक आहे, त्याला काय म्हणतो, मर्यादा ज्या त्या देखील असतात, क्लिअर. मग समजा एखाद्या संस्थेने जर म्हटलं की मी या, ठीक आहे, आयटीआय मध्ये काय करतोय, गुंतवणूक करतोय, भागीदारी करतोय, सगळ्यात महत्वाचं जर त्यांनी 10 वर्ष जर ती गुंतवणूक केली, बघा मी म्हणताय काय की एखाद्या आयटीआय मध्ये एखाद्या सार्वजनिक कंपनीनं काय केलं, गुंतवणूक केली, भागीदार जर केलं, ही भागीदार मित्रांनो जर आपण बघितलं तर साधारणतः, ठीक आहे, 10 वर्षाची आहे. बघा किती वर्षाची आहे, किती, 10 वर्षाची आहे. ही 10 वर्षाची जर मित्रांनो असेल तर साधारणतः गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही 10 कोटी रुपये, सगळ्यात महत्वाचं काय ठेवायचं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये कमीत कमी जे आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे, लक्षात एक बघा. मग आता हेच प्रमाणे मित्रांनो त्यांनी अजून सांगितलंय की बाबा तुम्हाला ती संस्था 20 वर्षाकडे जर ताब्यात ठेवायची असेल तर 100% तुम्ही एकंदर 20 कोटी रुपये हे काय केले पाहिजे, दिले पाहिजे, 20 कोटी रुपये, क्लिअर, लक्षात एक बघा. तर अशा स्वरूपामध्ये जे आहे मित्रांनो काय असणार आहे, कन्सेप्ट जी आहे ती मित्रांनो असणार आहे. आय होप दॅट जी आहे ही जी संकल्पना आहे तुम्हाला कळली असेल, क्लिअर. चला आपण जे आहे ते समोर जाऊ बघा. यस, त्याच्यानंतर 3 साधारणतः महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या आपण एकंदर ज्या याच्यामध्ये चर्चा केल्या. याच्यातली एक महत्वाची चौथी घटना जी आहे ती आपण याच्यामध्ये सध्या काय करतोय, अभ्यास करतोय. ती घटना अशी आहे की सीबीएसई शाळांमध्ये यंदापासून शुगर बोर्ड देणार आहे. बघा ठीक आहे काय की ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू जर आपण म्हटला तो ठेवून, क्लिअर, वेगवेगळे प्रयोग जे हे शासनातर्फे जे आहे ते करण्यात येतात, त्याच्यात एक चांगला प्रयोग असं म्हणता येईल, क्लिअर. काही सीबीएसईच्या शाळांमध्ये मी स्वतः जे आहे ते बघितलं आहे की अशा स्वरूपाचं एक चांगल्या पद्धतीचं ठीक आहे वातावरण ऑलरेडी तिथं मित्रांनो आहे. आणि आज जर आपण बघितलं तर मोठ्या स्वरूपामध्ये जे आहे ते काय सीबीएसईने काय केलंय ते डिक्लेअरच केलं, क्लिअर, ठीक आहे, की ज्या सीबीएसईच्या ऍप्लिकेटेड शाळा असणार आहे, सीबीएसईच्या संलग्नित शाळा असणार आहे, या शाळांमध्ये सगळ्यात महत्वाचं ठीक आहे यंदापासून ते शुगर बोर्ड देणार आहे, क्लिअर. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो शुगर, ठीक आहे, आज हा जो एक आजार आपण त्याला असं म्हणता येणार नाही, ठीक आहे, पण तो समाजामध्ये एक आजार म्हणून जो आहे तो आहे, एक व्याधी आहे. ही व्याधी आज बरेच भारतीयांसोबत अनेकांना जी आहे ती झालेली आहे, क्लिअर. मग सगळ्यात महत्वाचं आहे की शुगर जी वेगवेगळ्या लोकांना होतं, म्हणजे शुगर आपली बरेच वेळा वाढतं, शुगर कमी होतं, हे एक्झॅक्टली कशामुळे होतं, क्लिअर.
तर याचा एक महत्त्वाचा भाग मित्रांनो जर आपण बघितला तर जी आपली खानपान संस्कृती आहे, जो आपला आहार मित्रांनो आहे, या आहारावर सगळ्यात महत्त्वाचं काय ही जर आपण बघितली तर शुगर जे आहे ते मित्रांनो महत्त्वाचं आहे. क्लिअर. मग आता हाही एक महत्त्वाचा विचार पडतो की सीबीएसईला असं का वाटलं की आपण शाळांमध्ये शुगर बोर्ड जे आहे ते आपण लावावे. तर याचं कारण मित्रांनो असं आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही समस्या ज्या त्या आपल्याला दिसतोय. क्लिअर. या समस्या मित्रांनो कुठल्या असणार आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये जे काही साखर हिचं जे काही सेवन केलं जात आहे आणि मग ते सेवन केल्यानंतर त्याच्या ज्या कॅलरीज मित्रांनो असणार आहेत त्या कॅलरीज पासून जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं लठ्ठपणा दिसतंय का बघा. लक्षात मित्रांनो एक बघा काय की लठ्ठपणा. क्लिअर. हा जो लठ्ठपणा जो आहे ना, लक्षात एक बघा, हा जो एक स्थूलपणा लठ्ठपणा मोठ्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जो आहे तो वाढत आहे. क्लिअर. आपण त्याला ऑबेसिटी जे आहे ते असं देखील म्हणू. ठीक आहे. तर ही जी लठ्ठपणा ही जी एक विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळली असणारी जी की एक महत्वाची समस्या आहे. क्लिअर. या समस्येवर जर आपण बघितलं तर याचं निवारण करण्यासाठी त्याच्यावर कुठेतरी जे आहे ते लक्ष ठेवण्यासाठी म्हणून सीबीएसईने एक चांगला धोरणात्मक निर्णय घेतला. ते आता शाळांमध्ये काय करणार आहेत तर शुगर बोर्ड लावणार आहे. क्लिअर. मग याचं कसं काय फंक्शनिंग असणार आहे त्यावर जे आहे ते आपण काय करू, सगळ्यात महत्त्वाची चर्चा जी आहे ती आपण करू. स्क्रीनवर दिसतंय का बघा. शुगर बोर्ड म्हणजे काय, जसं मी आधी पण सांगितलं याच्यावर थोडंसं आपण चर्चा करू. दिसतंय का बघा. शुगर बोर्ड म्हणजे काय. क्लिअर. हा असा एक फलक असणार आहे की ज्यामध्ये शाळांमध्ये जो आहे तो लावला जाणार आहे. साखरेच्या अतिसेवनामुळं याचे जे वेगवेगळे दुष्परिणाम होतात बघा. ठीक आहे. की साखरेमध्ये मागे पण तुम्हाला जे थोडंसं माहित असेल की एक बातमी जी आहे ती पेपरला आली होती की ज्या पद्धतीनं जिलेबी आणि समोसा. क्लिअर. ठीक आहे. तर याच्याही सेवनामुळे जे आहे ते शुगर संबंधात वेगवेगळे प्रॉब्लेम जे आहे ते होत आहे. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं साखरेच्या अति सेवनामुळे जे काही वेगवेगळे दुष्परिणाम होतात आणि ठीक आहे आरोग्यदायी पर्याय कळताय बघा आणि त्या पद्धतीनं योग्य आहार या सर्वांबद्दलची काय देणार आहे एक महत्त्वाची माहिती जी आहे ही काय देणार आहे सीबीएसईच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे. क्लिअर. कारण आज मित्रांनो आपण बघतोय ना ती ज्या पद्धतीनं समाज वेगाने बदलतो आहे त्या पद्धतीनं आपला आहार जे आहे हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बदलले आणि त्या आहारामध्ये ज्या काही वेगवेगळे पिझ्झा असो, बर्गर असो, न्यूडल्स असो यांचा जो विनाकारण अडीके फास्ट फूडचा आपण जो समावेश मित्रांनो केला आहे त्याच्यामुळे आपलं एकंदर जे काही अडीके राहणीमान आहे, आपलं जे काही एकंदर आरोग्य आहे याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स मित्रांनो जे आहे ते काय झालेले आहे ठीक आहे प्रश्न मित्रांनो उपस्थित झाले आहे. तर यासाठी म्हणून ठीक आहे एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून क्लिअर की आपण आरोग्यदायी वेगवेगळे पर्याय जे ते कुठले सेवन केले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपला योग्य आहार जो आहे तो कसा असला पाहिजे अशी सविस्तर माहिती जी आहे ही या शुगर बोर्डच्या माध्यमातून जे आहे ते विद्यार्थ्यांना देण्यात येईल. क्लिअर. नेक्स्ट. यामुळे विद्यार्थ्यांच्या साखरेमुळे अतिसेवनात होणारे त्यांचे धोके आणि निरोगी जीवनशैलीचं जे आहे ते महत्त्व जे आहे ते त्यांना कळून येईल. क्लिअर. कारण की आज आपण माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे की रस्त्यावर कुठेतरी आपल्याला फास्ट फूड जे आहे ते मिळत आहे. क्लिअर. आणि हे जे फास्ट फूड जे आहे ठीक आहे त्याचा दर्जा त्याची क्वालिटी ठीक आहे त्यामध्ये वापरत असणारे जे काही वेगवेगळे इन्ग्रेडियंट ठीक आहे यावर मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो आज आहे आणि या अनुषंगानंच ठीक आहे हे एक चांगलं पाऊल जे आहे ते सीबीएसईच्या वतीने जे आहे ते काय ठीक आहे राबवण्यात येणार आहे. आपण सगळ्यांनी खरं तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट बघा. या उपक्रमामुळे ते जे आहे ते दोन महत्वाच्या समस्यांवर 2 ते 3 महत्वाच्या समस्यांवर त्यांना फोकस करायचा आहे. सगळ्यात महत्वाची पहिली समस्या जी असणार आहे ती असणार आहे लठ्ठपणा. क्लिअर. की विद्यार्थ्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो लठ्ठपणा जो आहे तो वाढतो आहे. दुसरं क्लिअर की मधुमेह ठीक आहे म्हणजे आपण त्या मधुमेहाला जे आहे ते शुगर वगैरे जे आहे ते ठीक आहे आपण जे आहे ते असं देखील म्हणू शकतो. आणि तिसरं याच्यामध्ये जे असणार आहे ते विद्यार्थ्यांच्या दातांच्या समस्या आहे. क्लिअर. कारण की अर्थात जे काही वेगवेगळे आहार घेतले जाते ते पचनासाठी दात जे आहे ते महत्वाची यंत्रणा असणार आहे तर त्यांचे जे दात आहेत ते क्लिअर. तर अशा एकंदर अडीके 3 महत्वाच्या अडीके लक्षात 3 महत्वाच्या कन्सेप्टवर जे आहे ते काय आपण याच्यावर जे आहे ते आपण काम करतोय. ठीक आहे. सीबीएसई काम करणार आहे. नेक्स्ट अजून त्याच्यामध्ये 2 ते 3 इनपुट जे आहे ते आपण देऊ. ठीक आहे बघा.
त्यांनी असं म्हटलंय की अलीकडं मुलांमध्ये जो आहे तो टाईप 2 नावाचा जो की मधुमेह आहे, ठीक आहे, लक्षात एक बघा, टाईप 1 टाईप 2, ठीक आहे. तर याच्यामध्ये जो टाईप 2 नावाचा मधुमेह जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सापडला. त्यांनी वेगवेगळे संशोधन केले, क्लिअर. आता हे देखील आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा सीबीएसई असो किंवा एक महत्वाची शैक्षणिक अशा संस्था असतात ते जेव्हा अशी डिसिजन देतात, ठीक आहे, किंवा अशा ज्या संकल्पना शाळांमध्ये जे आहे ते राबवण्यास सुरुवात करतात, याच्या पाठीमागं कुठेतरी एक चांगला सर्वे झालेला असतो, याच्या पाठीमागं कुठेतरी संशोधन झालं असतं, क्लिअर. तर संशोधनामध्ये त्यांना जे आहे ते सर्वसाधारण आढळले की बाबा टाईप 2 चा जो मधुमेह आहे, ठीक आहे, हा विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय, क्लिअर. दुसरं याच्यामध्ये काय वाढतोय तर याच्यामध्ये लठ्ठपणा जो आहे तो वाहतोय, क्लिअर. आणि या समस्या आत्तापासून आपल्या इच्छा विद्यार्थ्यांमध्ये नको, ठीक आहे, का, कारण की त्यांची खानपान शैली जी आहे ती बदलली आहे आणि त्याच्याचमुळं, ठीक आहे, हे जे आजार आहे यांच्यापासून एका प्रकारे संरक्षण होण्यासाठी एक चांगला अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शुगर बोर्ड जे आहे ते लावणार आहे, क्लिअर. दुसरं बघा काय की मी जसं आधी पण सांगितलं काय की जेव्हा, ठीक आहे, अशी एखादी शिफारस केली जाते याच्यामध्ये मग एक यंत्रणा असतं, क्लिअर, ती समजून घ्या. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, क्लिअर, NCPCR कळत आहे बघा, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, ठीक आहे, यांच्या शिफारशीनुसार मित्रांनो काय केलं सीबीएसईनी, ठीक आहे, त्यांच्या शाळांमध्ये काय केले हे स्पष्ट निर्देश जे आहे देण्यात आले, क्लिअर. लक्षात मित्रांनो एक बघा, ठीक आहे, तर त्या अनुषंगाने जे आहे ते एक महत्वाचं आणि याचं उद्दिष्ट एकमेव असावं बघा. उद्दिष्टांवर देखील आपण चर्चा केली पाहिजे की हे असं करण्याचं पाठीमागे उद्दिष्ट का, तर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या आहारातल्या ज्या सवयी आहे, क्लिअर, या कुठंतरी ज्या आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर चर्चा जी आहे ती झाली पाहिजे, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं काय असेल जे काही आरोग्य असेल ते मित्रांनो चांगलं होईल, क्लिअर. आय होप दॅट, ठीक आहे, आपण मित्रांनो काय करू समोर जाऊ, क्लिअर. चला नेक्स्ट, ठीक आहे, बघा एका अभ्यासातून असंही निष्कर्ष आलाय, ठीक आहे. आता जेव्हा वेगवेगळ्या शिफारशी करतात, मी आधीच सांगितलं की त्याच्यावर काय होत आहे वेगवेगळा अभ्यास होत आहे, ते एक अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये आलेला होता की 4 ते 10 वयोगटातील मुलांसाठी, बघा 4 ते 10 वयोगटातील मुलांसाठी दररोजच्या कॅलरीच्या सेवनामध्ये साखरेचा वाटा जवळपास 13% जो आहे असं त्यांना आढळलं. त्यानंतर 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी, ठीक आहे, याच्यामध्ये 15% जे आहे ते त्यांना जे आहे ते एकंदर आढळलं आणि प्रत्यक्ष मुलांच्या दररोजच्या सेवनामध्ये कॅलरीचं प्रमाण जे आहे साखरेमधून येणारं ते साधारणतः 5% असावं. शालेय विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीचं प्रमाण अधिक असल्याने साधारणतः त्यांना मधुमेह 2 नावाचा जो काही आजार आहे याचा मोठ्या प्रमाणात आत्ता देखील त्यांना सामना जो आहे तो करावा लागत आहे. म्हणजे मी असे अनेक लहान बालकं बघितले आहे की त्यांना अगदी लहान वयामध्ये म्हणजे साधारणतः जे आहे त्यांचं 10 ते 12 वय वर्ष आहे आणि अशा लोकांना देखील वेगवेगळ्या पद्धतीचे मधुमेहाचे जे आजार आहे हे जे हे झालेले आहे, क्लिअर. तर हा एक महत्वाचा जो आहे तो डिसिजन जो आहे तो शासनाने जो आहे तो घेतला त्यांनी, क्लिअर. नेक्स्ट बघा, साधारणतः ही महत्वाच्या घडामोडीवर जी आहे ते आपण चर्चा केल्यानंतर एक महत्वाची घडामोड जी आहे ती आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जी बघायची आहे ही याच्यातली जी साधारणतः शेवटची घडामोड असणार आहे, क्लिअर. तर ही जी शेवटची घडामोड असणार आहे ती काय असणार आहे तर जसं मागे पण पार्ट 1 मध्ये जे आहे ती आपण एक जागतिक क्रमवारी जी आहे त्याच्यावर अभ्यास केला, आताचेही याच्यावर मित्रांनो आपण एका विषयावर मित्रांनो अभ्यास करतोय तो म्हणजे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, क्लिअर, 2025, क्लिअर. तर या महत्वाच्या एका रँकिंगच्या जी की घडामोड आहे शिक्षण क्षेत्रामध्ये याच्यावर मित्रांनो आपण जो आहे तो काय करू अभ्यास करू, क्लिअर. बघा तर याच्यामध्ये यांनी काय केलंय की QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी, क्लिअर, स्क्रीनवर दिसतंय का बघा, ओके, ठीक आहे. बघा की ही जी की QS जागतिक विद्यापीठाची क्रमवारी आहे आशिया 2025 मध्ये साधारणतः भारताची एक चमकदार कामगिरी जी आहे ती केली, क्लिअर, ठीक आहे. आशिया जो काही आपला खंड आहे त्यामध्ये एकंदर साधारणतः आपला भारत, क्लिअर. तसं जर आपण बघितलं तर जे महत्वाचे 7 खंड आहेत त्या 7ही खंडातील स्क्रीनवर जर आपण एकंदर बघितलं, ठीक आहे, तर जे काही महत्वाचे शैक्षणिक विद्यापीठ आहे शैक्षणिक संस्था आहे या सगळ्यांची जाहीरवारी त्याला काय म्हणतील जी क्रमवारी आहे, ठीक आहे, ती जी आहे ती जाहीर करत असतं. मग आता मित्रांनो आपण हे समजून घेऊ की ही क्रमवारी जेव्हा जाहीर केलं जाते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर कुठले निकषांवरती आहे. मग ही जर आपण बघितलं तर 2025 ची आहे आणि संपूर्ण खंडातील, क्लिअर, म्हणजे साधारणतः 7 खंड एकंदर आहे
यामध्ये शिक्षणाचं बदलतं परिदृश्य प्रतिबिंबित जे आहे ते करतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आहे शैक्षणिक आहे आणि संशोधन उत्कृष्टता. क्लिअर? म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे रिसर्च होत आहे, कळतंय बघा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे ठीक आहे काय एक चांगल्या दर्जाचे जे काही संशोधन होत आहेत त्याच्यावर, त्यानंतर नवोन्मेष. क्लिअर? आणि आंतरराष्ट्रीय करणांमध्ये, कशामध्ये? आंतरराष्ट्रीय करणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी जी काही करणाऱ्या अव्वल संस्था आहे, या अव्वल संस्था ज्या आहे यांना प्रकाश झोतामध्ये आणण्याचं काम जे आहे या माध्यमातून QS जी काही जागतिक विद्यापीठ क्रमवारी आहे, ही क्रमवारी जी आहे ही देण्यात येते. क्लिअर? तर हे महत्वाचे 3 ते 4 फॅक्टर आहे काय की शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालं पाहिजे, ते एक चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. दुसरं नवोन्मेष आहे आणि तिसरं महत्वाचं काय की यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीयकरण. क्लिअर? तर या अनुषंगाने जी आहे ती क्रमवारी जी आहे ती जाहीर होते. लक्षात एक बघा, साधारणतः जर आपण बघितलं तर यामध्ये भारताची कशी काय एकंदर जी कामगिरी आहे ती आपण जे स्क्रीनवर दिसत आहे का बघा. सगळ्यात महत्वाचं की ओके चाल दिसतंय का बघा. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की ही आवृत्ती जी आहे ही संपूर्ण खंडातील उच्च शिक्षण मधील भारताचा सगळ्यात महत्वाचा चढता आलेख जो आहे तो अधोरेखित करते. क्लिअर? म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर भारतामध्ये जी की हायर एज्युकेशन आहे, हे हायर एज्युकेशन जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं वरच्या दिशेनं मित्रांनो जात आहे. क्लिअर? ठीक आहे, लक्षात एक बघा. ठीक आहे, तर याचा एक आलेख जो आहे हा काय करतं, प्रकाशित करतं. QS आशिया क्रमवारी 2025 मधील आघाडीच्या 50 मध्ये कळत एक बघा यांची जी आशियाची क्रमवारी आहे. क्लिअर? या आशियाच्या क्रमवारीमध्ये जे 50 एकंदर महत्वाच्या पहिल्या संस्था आहे, या पहिल्या संस्थांमध्ये भारताच्या एकंदर 2 संस्था आहे. त्यानंतर जे काही याच्यानंतर पहिल्या 100 असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परत आपण ऍड 50 करतोय, याच्यामध्ये भारताच्या एकंदर 7 संस्था आहे. आणि यांनी मित्रांनो काय केलं, एक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक कामगिरी केलेली आहे. क्लिअर? तर आता ऑब्जेक्टिव्ह लेवलला देखील मित्रांनो एखादं जे आहे ते येऊ शकते. क्लिअर? की QS जी काही जागतिक विद्यापीठाची क्रमवारी आहे यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा. क्लिअर? तर असं देखील जे आहे ते काय येण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा असं देखील असेल काय की खालीलपैकी कुठली संस्था QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये नाही आहे. क्लिअर? मग त्यातले 4 काहीतरी पर्याय दिले असेल नाही का, या 4 पर्यायापैकी जे एक कुठली तर नसेल, बाकी 3 असेल, तर त्या देखील आपल्याला जे आहे सविस्तर माहिती असावी. क्लिअर? बघा, या क्रमवारीमध्ये पूर्व दक्षिण, दक्षिण पूर्व आणि मध्य आशियातील साधारणतः 25 देशांचा त्यांनी काय केला, समावेश केला. आणि यामध्ये असणाऱ्या 984 संस्था. बघा मी काय म्हणते काय की एकंदर 25 महत्वाचे देश जे आहे त्याच्यामध्ये असणार आहे आशियातले, आणि 25 देशातील एकंदर 984 महत्वाच्या काय एज्युकेशनल वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहे. या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं जर आपण बघितलं, कळत आहे बघा, तर याच्यामध्ये एकंदर काय पार्टिसिपेशन जे आहे त्याच्यामध्ये असणार आहे. क्लिअर? तर यामधून भारताची काय कामगिरी आहे ती देखील आपण सविस्तर समजून घेऊ. दिसतंय का बघा. चला, एक एक कामगिरी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये जी आहे ती झाली ती आपण समजून घेऊ. बघू बघा, दक्षिण आशियातील अव्वल 10 विद्यापीठांपैकी दक्षिण आशिया. क्लिअर? आता तसं जर आपण बघितलं तर काय होतं, वेगवेगळे जे काही खंड आहे ना ठीक आहे, यांचे वेगवेगळ्या स्वरूपात जर आपण बघितलं तर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. क्लिअर? जसं आपला आशिया भाग आहे ठीक आहे, या आशिया मधला जर आपण बघितलं तर एक महत्वाचा भाग जर आपण बघितलं ना ठीक आहे, लक्षात एक बघा, या आशियातला ठीक आहे व्हिडिओ जो आहे तो आपला झालाय. ठीक आहे, आपण थांबू. क्लिअर?